सावंत माजलाय वगैरे काय तर घरी येऊन खात्मा करू, एक दिवसाचा पाहुणा आहे का 2 दिवसा, असं काय तर त्याच्यात लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणाऱ्यांच्या बद्दल शासनानं कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी इंद्रजित सावंत सर आहेत. काय सांगाल सर, आता पुन्हा एकदा धमकी आलेली आहे? मी आत्ताच बघितलेलं आहे की कोणतं केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं ते बोललेलं आहे. दुसरे बोलभिडी चॅनेलवर सुद्धा त्यांनी ज्या केलेल्या कमेंट्स अत्यंत विषारी कमेंट्स आहेत त्या मी बघितलेल्या आहेत. आता मला धमक्या दिल्या ती सवय झालेली आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही आहे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणाऱ्यांच्या बद्दल शासनानं कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. नेमकी धमकी काय आली? नाही, मी ते आत्ताच मला तुम्हीच सांगायला लागला की ते सावंत माजलाय वगैरे काय तर घरी येऊन खात्मा करू, एक दिवसाचा पाहुणा आहे का 2 दिवसा, असं काय तर त्याच्यात लिहिलेलं आहे. ते आता त्याच्यावर आपण काय बोलणार काय, असा एक माझ्या मनात प्रश्न आहे या विषयावर. खरं तर तुम्हाला फोनवरून धमकी आली होती, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली आहे. काय वाटतं? सोशल मीडियामधनं अशा अनेक वेळा लोक बोलत असतात. त्याच्याबद्दल आपण काय बोलणार हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. पण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते जे पर्यावरण आहे बोलण्याचं, अभिव्यक्त होण्याचं, ते सुरक्षित राहावं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि त्याच्यासाठी शासनानं प्रयत्न करावे, तेवढंच मला म्हणायचं. तुम्ही खरा इतिहास समोर आणताना अशा प्रकारच्या धमक्या येतात. नेमकं अशा धमक्या येण्यामागे कोण आहे असं वाटतं? आता जे बघितलं तर ते काही वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती ज्या आहेत त्यातल्या काही लोकांना असं वाटतं की आता आपली सत्ता आलेली आहे आणि त्यामुळं आपण आता एक प्रकारचे डॉमिनंट झाले होते, राज्य झालेलं होतं आणि त्याच्यातून त्या व्यक्त होत असतात. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातलं वातावरण हे दुसऱ्या बाजीरावच्या काळात झालेलं होतं. तो एक उन्माद तयार झालेला होता, वर्णवर्चस्वादी उन्माद तयार झालेला होता आणि त्याच्यातूनच भारत परत पारतंत्र्यात गेला होता आणि मराठ्यांचं राज्य लयाला गेलेलं होतं. तसंच असाच उन्माद आता परत येतोय का अशी एक शंका मला या निमित्तानं वाटते. तर धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरडकर गुन्हा देखील झाला तुमच्या तक्रारीमध्ये दाखल. पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी गेले होते, मात्र तो फरार असल्याची माहिती आहे. मला धमकी दिली म्हणून मी तक्रार केलेली नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीनं आक्षेपार्ह विधानं, विषारी विधानं केली त्याच्याबद्दल मी तक्रार केलेली आहे. आणि अशी विषारी विधानं आपल्या महापुरुषांच्या बद्दल, हिंदुस्थानची तमाम अस्मिता असणाऱ्या दैवताबद्दल जर कोण करत असेल तर त्याच्यावर खरं तर कारवाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तो फरारच कसा होतोय हा एक प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. नेमकी आता दोनदा तुम्हाला धमकी दिली, नेमकी तुमची पुढील भूमिका काय असणार? परत एकदा तक्रार नाही, मी काय तक्रार दाखल करणार नाहीये. एकदा त्या एका व्यक्तीबद्दल केले, त्याला अटक झाली पाहिजे. अशी विकारी भूमिका घेणाऱ्यांच्या बद्दल शासनानं सुमोटो कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. तर अशा विधान करणाऱ्या किंवा अशा धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर शासनानं सुमोटो दाखल करावा अशी मागणी देखील इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.